गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे गडी. गोठ्यातल्या जनावरांचं करायला आता आजी आजोबांना फारसं होत नव्हतं. त्यांच्या कामात आता मदतीला कुणीतरी हवं होतं. त्या संबंधी त्यांचं बोलणं चाललं होतं. धारोष्ण दुधाचा पेला हातात घेऊन मनू पायरीवर बसली होती. एखादा गडी ठेवावा असं वाटतंय आता. भरड्याची बुट्टी जनावरांसमोर ठेवत आजोबा म्हणाले, होय, त्याच्या कुटुंबासह इथं राहिला तरी चालेल आपल्याला. आजोबांच्या म्हणण्याला आजीनं दुजोरा दिला. गडी म्हणजे कोण राहायला येणार आहे आजी? दुधाचा शेवटचा घोट घेत मनू म्हणाली. आता आम्ही ज्या गड्याबद्दल बोलतोय तो म्हणजे कामात मदत करणारा माणूस. गोठ्यातली सगळी कामं आता आम्हाला होत नाहीत ना, म्हणून असा एखादा गडी ठेवावा असं आजोबा म्हणतायत. म्हणजे नोकर किंवा मजूर ना? हा, तसाही अर्थ होतो खरं, पण गावाकडे बऱ्यापैकी त्याला गडी म्हणतात. असं का? अगं, गडी म्हणजे पुरुष आणि गोठ्यातल्या जनावरांची बरीचशी कामं गडी माणसं म्हणजेच पुरुष माणसं करतात. त्यावरून कदाचित नोकर चाकर या शब्दाऐवजी गडी हा शब्द गावाकडे सर्रास वापरला जातो. अर्थात त्याच्यासोबत त्यांचं कुटुंबही असतं. आजीनं मनूला माहीत असलेली माहिती अगदी सहज सांगितली. अच्छा, असं आहे का हे? गडी म्हणजे पुरुष आणि गडी म्हणजे नोकर अशा दोन अर्थांनी हा शब्द येतो. दोनच नाही काही, कबड्डी सारख्या सांघिक खेळातही गडी असतात की मनू? आजीनं एक गुगली टाकली. ते कसं काय? सांघिक खेळात प्रत्येक वेळी खेळाडू म्हणत नाहीत, त्यामध्ये गडी असतात. म्हणजे एका खेळात भाग घेणारे गडी. उदाहरणच द्यायचं झालं तर कबड्डीसाठी 7 गडी लागतात किंवा लगोरी खेळताना 10-12 गडी लागतात. ओ, आत्ता आठवलं, 2 गडी आऊट झाले, इतके गडी राहिले असं म्हणतात ना आजी? इथं गडी म्हणजे सहखेळाडू, सोबती, सवंगडी. तशीच पालेभाजीचीही गडी असते ना ग, ती गड्डी किंवा जुडी. पण छोट्या किल्ल्याला मात्र गडी किंवा गढी असंही म्हणतात. तर मग आपल्याकडे गडी माणूस गडी म्हणून येणार आहे. मनू 2 अर्थ एका वाक्यात वापरत म्हणाली. हो मनूबाई, तरीही आपली कामं आपल्यालाच करायची आहेत. चला आवरा आता, असं म्हणत आजी मनूला आत घेऊन गेली. गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले, वाचन ऐश्वर्या बेहरे.